जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्राजक्ता आणि तुम्ही बघताय प्राजक्ता चौगुले HR हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. आज तुमच्यासाठी टॉपमोस्ट कंपनीच्या दोन महत्त्वपूर्ण वॅकन्सीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. यामध्ये एक कंपनी तुम्हाला वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करते, म्हणजे घर बसल्या तुम्ही इथे काम करून पैसे कमवण्याची चांगली संधी आलेली आहे. आणि दुसऱ्या कंपनीमध्ये वर्क फ्रॉम ऑफिसची ही वॅकन्सी असणार आहे. हे दोन्हीही जॉब एकदम रेप्युटेड कंपनीमधले आहेत. इथे तुम्ही ॲज अ फ्रेशर सुद्धा अप्लाय करू शकता आणि इथे तुमचं सॅलरी पॅकेज हे एकदम चांगलं असणार आहे. खूप हाय सॅलरी पॅकेज इथे मिळत आहे आणि आफ्टर सिलेक्शन खूप सारे बेनिफिट्स सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये कंपनीचे डिटेल्स, त्याची एलिजिबिलिटी, रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटी सर्व काही आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही प्राजक्ता चौगुले या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारे नवीन जॉब अपडेट्स आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग सुरुवात करूया डिटेलमध्ये. स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, झोमॅटोमध्ये सध्या कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हसाठी जॉब वॅकन्सी निघालेली आहे आणि सर्वांना झोमॅटो या कंपनीबद्दल माहिती आहे. झोमॅटो एक फूड डिलिव्हरी ॲप आहे, जिथे सध्या कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह या पदासाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. याच्या की रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत ते आपण समजून घेऊयात. As a part of the Zomato Associate Accelerate program, you will join a group of passionate peers to address our online ordering customers' pressing needs and concerns. इथे तुम्हाला कस्टमरच्या नीड्स समजून घ्यायच्या आहेत, की त्यांना एक्झॅक्टली काय फूड ऑर्डर करायचे आहे. त्याच्यामध्ये काही क्वेरीज असतात त्यांना. काही वेळेला फूड त्यांना स्पायसी असेल, मीडियम असेल किंवा त्याची फूड क्वांटिटी असेल. बऱ्याच अशा फूड रिलेटेड क्वेरीज असतात कस्टमरच्या, दॅट यू हॅव टू हँडल हिअर. इथे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल असणं गरजेचं आहे, कम्युनिकेशन स्किल असणं गरजेचं आहे, पर्सनमध्ये हंबलनेस असणं सुद्धा इथे गरजेचं आहे. कारण काही वेळेला कस्टमरचं टेम्परेचर बिघडलेलं असतं, तुम्हाला हे नीट हँडल करता यायला हवं. अशाच बऱ्याच प्रकारच्या इथे रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांनी दिलेल्या आहेत, की कस्टमर सेंटिमेंट्स आणि चॅलेंजेस असा काहीसा हा जॉब असल्यामुळे तुम्हाला कस्टमरच्या अनुषंगाने इथे वागता येणं खूप गरजेचं आहे. कस्टमर सोबत पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स क्रिएट करणं असेल किंवा आर्टिक्युलेट कम्युनिकेशन, स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला स्पेसिफिकली त्यांना हँडल करणं आणि त्याच्या क्वेरीजना सोल्युशन देणं हे तुमचं महत्त्वाचं काम असल्यामुळे काही मेन गोष्टी असतात. कम्युनिकेशन स्किल असेल किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल असेल किंवा शांततेत त्यांच्या क्वेरीज समजून घेऊन त्यांना त्याचं योग्य ते सोल्युशन देणं, याच प्रकारचा असं काहीसा तुमचा जॉब असणार आहे. त्यासाठी ते तुमचं ॲनालिटिकल माइंडसेट, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, आर्टिक्युलेट कम्युनिकेशन, जेलस कस्टमर फोकस असणं गरजेचं आहे. सो या प्रकारचा असा काहीसा हा जॉब असणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे तुम्हाला काय एक्झॅक्टली कशा प्रकारे काम करायचं आहे. तर 5 to 6 days मॉडेल एव्हरी अल्टरनेट वीक तुम्हाला इथे जॉब करायचा आहे. हा इथे शिफ्ट टायमिंग तुम्ही बघू शकता, वुड बी इन्फॉर्म्ड अ वीक इन ॲडव्हान्स सब्जेक्ट टू बिझनेस रिक्वायरमेंट. इथे बिझनेस रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंग तुमचं शिफ्ट टायमिंग असणार आहेत, ऑफिशियल टायमिंग असणार आहेत आणि हे चेंज होऊ शकतात कस्टमर किंवा ह्या चेंज होऊ शकतात बिझनेसच्या नीडच्या अकॉर्डिंग. तो तुम्ही रोटेशनल शिफ्टमध्ये काम करण्यास इथे इच्छुक असणं गरजेचं आहे. तर इथे तेच सांगितलंय की वी विल ऑपरेट इन मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग अँड नाईट शिफ्ट. दॅट मीन्स वॉट, जे कॅन्डिडेट्स इथे अप्लाय करतायत ते रोटेशनल शिफ्टमध्ये काम करण्यास इच्छुक असणं गरजेचं आहे. इथे तुम्ही बघू शकता त्यांनी स्पेसिफिकली सांगितलंय की वर्क फ्रॉम ऑफिस WFO चा रोल आहे हा. इथे म्हणजेच तुम्हाला ऑफिसमधून काम करायचं आहे. स्क्रीनिंग आणि इंटरव्ह्यू प्रोसेस इथे काय आहे हे आपण समजून घेऊयात. स्क्रीनिंग प्रोसेससाठी इथे तुम्हाला 1 मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला इथे सेंड करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यातून जे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट होणार आहेत त्यांच्यामध्ये इंटरव्ह्यू होऊन आणि मग तुमचं डायरेक्ट सिलेक्शन इथे होऊ शकतं. तुम्ही इथे बघू शकता, शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी कॉन्टॅक्टेड फॉर द नेक्स्ट राऊंड ऑफ इंटरॅक्शन. म्हणजे फेस टू फेस इथे इंटरव्ह्यू होणार आहे जर तुमचं शॉर्टलिस्टिंग होतंय, तुम्ही तो व्हिडिओ पाठवताय त्याच्यानंतर. इथे अदर रिक्वायरमेंट्स या जॉबसाठी काय आहेत ते आपण समजून घेऊयात. इथे जर तुम्ही ग्रॅज्युएट आहात, पोस्ट ग्रॅज्युएट आहात, कोणत्याही शाखेतून तुम्ही जर येताय तर इथे नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता. पण मिनिमम क्वालिफिकेशन त्यांनी जे दिलेलं आहे ते ग्रॅज्युएट आहे. व्हेरी स्ट्रॉंग अँड क्लिअर कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल्स इथे चांगलं असणं नक्कीच गरजेचं आहे. म्हणजेच लोकल लँग्वेज तुम्हाला यायला हवी आणि ते सोडून इंग्लिशमध्ये तुम्ही फ्लुएंट असणं गरजेचं आहे. ॲबिलिटी टू वर्क रोटेशनल शिफ्ट अँड बी फ्लेक्झिबल विथ द शिफ्ट टायमिंग. आपण आधीच डिस्कस केलेलं आहे
की ते रोटेशनल शिफ्ट असू शकतात किंवा टायमिंग सुद्धा बिझनेसच्या रिक्वायरमेंट इथे चेंज होऊ शकतात. त्याच्यासाठी तुम्ही रेडी असणं गरजेचं आहे. आणि इथे सॅलरी जे रेम्युनरेशन आहे हे आपण बघूयात. इथे जी अॅन्युअल CTC आहे कॉस्ट टू कंपनी ती 4 लाख ते 4.5 लाख पर्यंत व्हेरी होते. डिपेंड अपॉन तुम्ही एक्सपिरियन्स आहात, फ्रेशर आहात, त्याच्यानुसार ॲज पर इंडस्ट्री स्टँडर्ड्स तुमचं सॅलरी पॅकेज हे व्हेरी होतं. लोकेशन इथे तुम्ही बघू शकता, दिल्ली आणि हैदराबाद या 2 लोकेशनसाठी सध्या ही वॅकन्सी निघालेली आहे. सो जे कॅन्डिडेट दिल्ली आणि हैदराबादमध्ये स्थायिक आहेत किंवा ज्यांना रिलोकेट व्हायची इच्छा आहे या 2 लोकेशनमध्ये, ते नक्कीच या जॉबसाठी अप्लाय करू शकतात. याचे पर्क्स तुम्ही बघू शकता. कॅब आणि ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी इथे तुम्हाला देण्यात येत आहे. नंबर ऑफ ओपनिंग इथे सध्या 50 निघालेले आहेत. आणि झोमॅटो बद्दल कंपनीबद्दल तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे की हे फूड डिलिव्हरी ॲप आहे. सो तुम्ही जर इंटरेस्टेड आहात तर नक्कीच याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. इथे मेल फिमेल कुणीही असेल पण ग्रॅज्युएशन हे मिनिमम आहे. सो तुम्ही अक्रॉस इंडिया इथे अप्लाय नक्कीच करू शकता. पण वर्क लोकेशन हे तुमचं दिल्ली आणि स्पेसिफिकली त्यांनी जे सांगितलेलं आहे दिल्ली आणि हैदराबाद हे असणार आहे. आता आपण दुसऱ्या कंपनीमध्ये जी वॅकन्सी आहे त्याच्याबद्दल बघूयात. त्या कंपनीचं नाव आहे firex.com. ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. तुम्ही ते बघू शकता स्क्रीनवर. ही एक ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग ऑर्गनायझेशन आहे. यांचे सर्व्हिसेस तुम्ही इथे बघू शकता की डिजिटल मार्केटिंग झालं, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन असेल, परफॉर्मन्स मार्केटिंग असेल, अशाच प्रकारच्या बऱ्याचशा ॲडव्हर्टायझिंग असेल, अशा बऱ्याच टाईपच्या सर्व्हिसेस ही कंपनी प्रोव्हाइड करते. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही कंपनी सध्या तुम्हाला वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करते. म्हणजे घरातून तुम्हाला इथे काम करायचं, ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. स्पेशली महिला अशा टाईपच्या ऑपॉर्च्युनिटी शोधत असतात. घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांना घरातून काम करायचं असतं. सो इट्स अ बेस्ट अपॉर्च्युनिटी वेदर इट इज फॉर बॉईज और गर्ल्स. महिला असू देत, पुरुष असू देत, त्यांच्यासाठी ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे. फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे, रिमोट वर्किंग आहे आणि बिझनेस डेव्हलपमेंट इंटर्न म्हणून इथे तुम्हाला जॉब रोल भेटणार आहे. तुम्ही ते बघू शकता इथे बिझनेस डेव्हलपमेंट इंटर्न म्हणून तुम्हाला जॉब भेटणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की हे 6 मंथ्स इंटर्नशिप असणार आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या 6 महिन्यांसाठी तुम्हाला 5,000 ही सॅलरी फिक्स सॅलरी भेटणार आहे. तर 20,000 हे तुमचे व्हेरिएबल्स असणार आहेत. त्यानंतर 6 महिने कंप्लीट झाल्यानंतर तुमची सॅलरी ही 20,000च्या आसपास मंथली असणार आहे. आणि प्लस जे इन्सेंटिव्ह असतात किंवा व्हेरिएबल्स असतात हे 30,000 पर्यंत तुम्हाला बेनिफिट्स भेटू शकतात. इथे तुम्ही बघू शकता वर्क अरेंजमेंट, वर्क फ्रॉम होम त्यांनी सांगितलेले आहे. जी कंपनी वेबसाईट आहे आत्ताच आपण पाहिली, तुम्ही चेकआउट करू शकता firex.com. इथे आपण जॉब रोल समजून घेऊया. जनरली बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये बिझनेस आणणं हे महत्त्वाचं काम असतं. लीड जनरेशन मेन असतं की कंपनीसाठी तुम्हाला बिझनेस आणायचे आहे, क्लायंट्स आणायचे आहेत. सो तुम्ही ते रिस्पॉन्सिबिलिटीज बघू शकता. आयडेंटिफाय पोटेन्शियल प्रॉस्पेक्ट्स हू कम फ्रॉम फेसबुक, गुगल ॲड्स अँड फायरएक्स वेबसाईट कॉन्टॅक्ट फॉर्म. ज्याच्यामध्ये ज्या लीड जनरेशन आहेत कंपनीच्या वेबसाईटवर सुद्धा येऊ शकतात किंवा गुगल ॲड थ्रू किंवा फेसबुक थ्रू जे लीड येतात त्यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून ती डील फायनल करायची असते. एंगेज विथ प्रॉस्पेक्ट्स थ्रू व्हेरियस चॅनल्स सच ॲज फोन कॉल्स, ईमेल्स अँड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. याच्यामध्ये कॅन्डिडेटला सोशल मीडिया वापरून लीड जनरेशन करता यायला हवं. प्लस त्याच्यासोबतच फोन कॉलिंग असतील किंवा ईमेल मार्केटिंग असेल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म थ्रू असेल, हे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्या थ्रू तुम्हाला क्लायंट आणणं हे महत्त्वाचं आहे. हे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्या थ्रू तुम्हाला बिझनेस आणायचा आहे. कंडक्ट इनिशियल आउटरीच टू प्रोस्पेक्ट्स इंट्रोड्युसिंग फायरएक्स सर्व्हिसेस अँड आयडेंटिफाईंग देअर नीड्स अँड रिक्वायरमेंट. इथे तुम्हाला प्रोस्पेक्ट जे क्लायंट आहेत त्यांच्या नीड रिक्वायरमेंट समजून तुम्हाला त्या पद्धतीचे सोल्युशन्स तुम्हाला द्यायचे आहेत. कारण ही कंपनी व्हेरियस सर्व्हिसेसमध्ये एक्सलंट आहे. जसं की सोशल मीडिया मार्केटिंग झालं, ॲडव्हर्टायझिंग झालं, अशा बऱ्याच तऱ्हेच्या सर्व्हिसेस त्यांच्या आहेत. तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर चेकआउट करू शकता. याच्यामध्ये तुमचं कॉर्डिनेशन हे सेल्स टीम सोबत सुद्धा असणार आहे. मीटिंग फिक्स करणं असेल, त्याचं जे काही स्केड्यूल असेल, अपॉइंटमेंट असेल, मीटिंग्स असतात त्या तुम्हाला ऑर्गनाईज करायच्या आहेत. फॉलोअप विथ प्रॉस्पेक्ट टू ॲड्रेस एनी क्वेश्चन्स ऑर कन्सर्न्स दे मे हॅव. याच्यामध्ये फॉलोअप सुद्धा असणार आहे क्लायंट सोबत. मेंटेन ॲक्युरेट अँड अप टू डेट रेकॉर्ड, त्याच्यात रेकॉर्ड मेंटेनन्स असणार आहे. MIS रिपोर्ट्स असतात ते सुद्धा तुम्हाला यायला हवं. त्याच्यासाठी MS ऑफिसची बेसिक स्किल आहे हे येणं तुम्हाला गरजेचं आहे.
ईमेल हँडलिंग असेल किंवा इंटरनेट सर्फिंग असेल, MS ऑफिस आहे या काही बेसिक कम्प्युटर हँडलिंग आहे हे येणं नक्कीच गरजेचं आहे. प्लस कम्युनिकेशन स्किल्स तुमचं फ्लुएंट असणं या जॉबसाठी गरजेचं आहे. कारण इथे तुम्हाला लीड जनरेशन, बिझनेस आणणं हे महत्त्वाचं काम असल्यामुळे इथे तुम्हाला व्हॅल्युएबल, रेप्युटेड, प्रेस्टिजियस क्लायंट्स सोबत तुम्हाला ते काम करायची संधी भेटत असल्यामुळे कम्युनिकेशन स्किल्स हॅज टू बी एक्सलंट ऑर फ्लुएंट. या जॉबसाठी काय रिक्वायरमेंट आहेत थोडक्यात आपण समजून घेऊयात. स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स इथे बोथ रिटन आणि व्हर्बल असणं गरजेचं आहे. फॅमिलिरिटी विथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स इन्क्लुडिंग फेसबुक, इंस्टाग्राम अँड लिंक्डइन. डिजिटल मार्केटिंग स्किल्स सध्या खूप बूम मध्ये असल्यामुळे या ज्या आता सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतात, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, यूट्यूब आहे, लिंक्डइन आहे, अशा बऱ्याच सारे प्लॅटफॉर्म्स आहेत जिथून तुम्ही लीड जनरेशन करू शकता. सो याचं नॉलेज असणं तुम्हाला गरजेचं आहे. एक्सलंट ऑर्गनायझेशनल अँड टाइम मॅनेजमेंट स्किल्स असणं गरजेचं आहे. ॲबिलिटी टू वर्क अंडर टाईट डेडलाईन्स अँड हँडल मल्टिपल टास्क सायमल्टेनियसली. म्हणजे कॅन्डिडेटमध्ये मल्टिपल टास्किंगचं स्किल असणं गरजेचं आहे. डेडलाईन त्यांना पाळता यायला हव्यात. प्लस प्रायर एक्सपिरियन्स और नॉलेज इन सेल्स बिझनेस डेव्हलपमेंट इज अ प्लस. ज्या काही कॅन्डिडेट्सना प्रायर एक्सपिरियन्स ऑफ 6 महिन्यांचा किंवा वर्षभराचा एक्सपिरियन्स जर सेल्स, बिझनेस डेव्हलपमेंट, मार्केटिंग या फील्डमध्ये असेल तर दिस विल बी अन ॲडेड ॲडव्हान्टेज. So proactive and self-motivated with a strong desire to learn and grow, ability to work effectively both independently and as a part of team. डेफिनेटली तुम्ही ॲज अ इंडिपेंडेंटली मोटिवेटेड होऊन काम करणं तर गरजेचं आहे. प्लस तुम्हाला टीम सोबत सुद्धा काम करावं लागतं. वेदर इट इज सेल्स टीम, मार्केटिंग टीम, तुमचे जे काही कलिग्स असतात, रिपोर्टिंग मॅनेजर असेल त्यांच्यासोबत टीम मॅनेजमेंट स्किल असणं गरजेचं आहे. एकट्याने काम करत प्लस तुम्हाला टीम मध्ये काम करणं सुद्धा इथे गरजेचं आहे. इदर ऑफ दिस दोन्ही वॅकन्सीज मध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आय एम इंटरेस्टेड याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काहीसा इंटरफेस इथे ओपन होणार आहे. तुम्ही ते बघू शकता. इथे तुम्हाला अपलोड युअर रेझ्युमे, इथे तुम्हाला तुमचा अपडेटेड जो तुमचा CV आहे, बायोडेटा, रेझ्युम इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. आणि तुम्ही इथे अप्लाय विथ Indeed.com थ्रू सुद्धा इथे तुम्ही अप्लाय करू शकता. इंडिड हे सुद्धा Naukri.com प्रमाणेच हे जॉब पोर्टल आहे, त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तुमच्या रेझ्युमचा जो फॉर्मॅट आहे हा .doc, PDF, ODT आणि RTF या 4-5 जे त्यांनी सांगितलेले आहेत या फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे. बेसिक इन्फो इथे तुम्हाला फिलअप करायची आहे. फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्यानंतर ईमेल आयडी, त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे. ॲड्रेस इन्फॉर्मेशन मध्ये इथे तुम्हाला सिटी, स्टेट, पिनकोड, कंट्री हे सगळं इथे फिलअप करायचं आहे. त्यानंतर प्रोफेशनल डिटेल्स, करंट जॉब टायटल, तुम्ही सध्या फ्रेशर आहात किंवा मॅनेजर लेवलला किंवा लीड या लेवलला काम करत असाल त्याप्रमाणे इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे बघू शकता तुमचे काय स्किल सेट आहेत ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत, इथे फिलअप करायचे आहेत. त्यानंतर एज्युकेशनल डिटेल्स इथे भरायचे आहेत. तुम्ही ऍड या बटनला क्लिक केल्यानंतर इथे इन्स्टिट्यूट किंवा स्कूलचं नेम असेल, डिपार्टमेंट ते इथे फिलअप करायचं आहे किंवा डिग्रीची डिटेल्स आहेत, ड्युरेशन त्याचं कुठून पर्यंतचा हा कोर्स होता, 3 वर्षाचा, 2 वर्षाचा, ते फिलअप करायचं आहे. तुम्ही जर करंटली परस्युइंग असाल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आता जर सपोज इथे तुम्ही 10चे डिटेल्स भरले तर परत एकदा ऍड मोरला क्लिक करून तुम्ही 12चे डिटेल्स भरू शकता. ऍड मोरला क्लिक करून ग्रॅज्युएशनचे डिटेल्स भरू शकता. परत एकदा ऍड मोरला क्लिक करून तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट हे डिटेल्स तुम्ही इथं फिलअप करू शकता. त्यानंतर तुम्ही एक्सपिरियन्स डिटेल्स इथे फिलअप करायचे आहेत. इथे सुद्धा ऍडला क्लिक केल्यानंतर डेफिनेटली ऑक्युपेशन टायटल जे तुमचं डेझिग्नेशन आहे ते तुम्ही इथं फिलअप करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ऑर्गनायझेशन, करंट ऑर्गनायझेशनचं नाव काय आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती समरी इथे तुम्हाला लिहायची आहे. वर्क ड्युरेशन, तुम्ही जर तिथे जॉब सोडलाय तर कुठपर्यंत जॉब केलाय किंवा परस्यू करताय तर आय करंटली वर्क हिअरला क्लिक करायचं आहे. आणि ज्या काही तुमच्या सोशल लिंक्स आहेत, ट्विटर हँडलिंग असेल तुमचं, लिंक्डइन हँडलिंग असेल, फेसबुक प्रोफाईल असेल, त्याचे डिटेल्स इथे फिलअप करायचे आहेत. इट इज नॉट ॲप्लिकेबल और इट इज नॉट कंपल्सरी, बट इफ यू हॅव दिस अकाउंट तुम्ही नक्कीच इथे हे डिटेल्स फिलअप करा. आणि अटॅचमेंट इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला तुमचा रिसेंट फोटोग्राफ इथे तुम्हाला टाकायचा आहे, प्लस तुमचा अपडेटेड रेझ्युमे टाकायचा आहे.
कॅप्चामध्ये इथे जे त्यांनी खाली दिलेलं आहे हे टाकून इथे तुम्हाला फिलअप करून सबमिट ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर इथे तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट होणार आहे. त्यानंतर जी काही HR टीम असेल त्यांच्या थ्रू तुम्हाला ईमेल थ्रू किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट नंबर थ्रू तिथून तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाणार आहे. सो अशाच प्रकारे नवनवीन अपडेट्ससाठी प्राजक्ता चौगुले HR या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.